नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: जातीभेद आर्या ओखड वाटतो, म्लेच्छांना फाडतो हितासाठी. आर्यश्रेष्ठ सर्व पिढी जादा होती, तुच्छ मानिताती सर्व जग. धर्मभेद त्यांनी हितासाठी केला, शूद्र लुटण्याला धर्मामिशे. आर्यासह सांग ख्रिस्त महम्मद, नको त्यात भेद ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजून समाजात जातीभेद निर्माण करतात. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांमध्ये फूट पाडतात. स्वतःला उच्च आणि इतरांना कनिष्ठ मानण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे समानतेचा विचार कमी झाला. लोकांच्या हितापेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मभेद निर्माण केला गेला आणि समाजात मतभेद वाढवले गेले. येथे ज्योतिबा सांगतात की आर्य, ख्रिस्ती, मुस्लिम सर्व माणसे समान आहेत. त्यांच्यात भेदभाव करू नका. एकूण संदेश असा की या ओळींमध्ये जातीभेद आणि धर्मभेदावर टीका करून सर्व माणसे समान आहेत असे येथे सांगण्यात आले आहे आणि मानवतेचा विचार मांडण्यात आलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.